हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो, मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतोय। आपण या वनस्पतीचा एक व्हिडिओ टाकला होता, कुणी हिला ओळखते का म्हणून, पण कुणी हिचं काही नाव सांगितलं नाही मला। बघू शकता। चला आज मीच तुम्हाला सांगतोय हिच्या वनस्पतीचं नाव काय आहे आणि हिची माहिती देतोय। तर ही भावांनो, ही जलपिंपळी म्हणून ओळखल्या जाते। हिंदीत हिला जलपिंपळी किंवा भुईओकरा म्हणून ओळखतात, मराठीत हिला जलपिंपळीच म्हणतात। तसं एक दुसरं नाव हिचं रतवेल म्हणूनही ओळखल्या जाते। आयुर्वेदामध्ये हिला रतवेल म्हणूनही ओळखतात। याचं लॅटिन नाव म्हटलं तर लिपिया नोडीफ्लोरा। हिचे गुणधर्म पाहिले तरी कटू आहे, स्नेहन आहे, मूत्रजनन आहे, ज्वरग्न आहे। हिचा खेड्यापाड्यामध्ये, आमच्या खेड्यापाड्यात काही ठिकाणी हिला भुलपाडी म्हणून ओळखल्या जातं। आता ही काही तांत्रिक लोक हिचा वापर करतात, हिला भुलपाडी म्हणून आमच्या इकडे ओळखतात। काय खरं असेल ते असो, कारण आपण हिचा काही तांत्रिक अनुभव घेऊन बघितलेला नाही, त्याच्यामुळं मला त्याच्यावर जास्त बोलता येणार नाही। पण हे एक औषध आहे आणि औषधी वनस्पती आहे। ही पाण्याच्या ठिकाणी सहसा पाण्याच्या ठिकाणी मिळते। पण आज ही जिथं आहे तुम्ही बघू शकता, हे डोंगर आहे, पूर्ण तुम्हाला डोंगर दिसत असेल इकडे आणि कड्यावर आहे। मागं मी व्हिडिओ टाकला होता तेव्हा ही खूप पसरलेली होती आणि मोठी मोठी होती, आता खराब झाली आहे। काही तुटल्या, तिचे पानं वेली तुटून गेल्यात। जनावरांचे बहुधा पाय पडले असतील याच्यावर, त्याच्यामुळे किंवा खाल्ली असेल काही जनावरांनी, त्याच्यामुळे ही अर्धी ती नष्ट होत आली जवळपास। तर भावांनो, हिचा वापर पूर्वीच्या काळापासून होत आला आहे। पूर्वी लोक हिचा वापर करायचे, जे भिल्यामुळं जे ताप येते का नाही, भिल्यानंतर काय की लोकांना प्रचंड भीती वाटते आणि अशा भीतीमध्ये थंडी ताप येते, त्यावेळेसही या वनस्पतीचा वापर चांगल्या प्रमाणात केला जायचा आणि याचे चांगले गुण पण पाहायला मिळतात। अशी वनस्पती आहे। हिच्यात दोन जाती येतात, एक पांढऱ्या फुलाची असती आणि एक लाल फुलाची असती। आता ही पांढऱ्या फुलांची आहे, बघू शकता तुम्ही। जिला लाल फुलं असतात ती थोडी उंच वाढते, वर वाढते। मी तुम्हाला फुलं दाखवण्याचा प्रयत्न करतोय, बघा। हिला फुलं दिसत आहेत बघा, पांढरे पांढरे। याच्यामध्ये एक लाल फुलाची असते, ते थोडी उंच वाढते, ही जमिनीलाच पसरते। तरीचा एक दुसरा उपयोग म्हणजे ही मूळव्याधवरचंही औषध आहे। ताप तरीनं कमी होतोच, भिल्याच्या नंतर हिचा पंचांगाचा काढा घेतला जातो, त्याच्यामुळं ताप कमी होतो। पण हिचा पंचांगाचा रस जर दिला तर हिनं लघवीलाही खूप होतं आणि लघवी साफ होते, किडनी साफ होते। आणि मूळव्याधमध्ये जे रक्त पडत असेल आणि गुदद्वाराच्या ठिकाणी ज्या काही गाठी येतात, त्या गाठी या वनस्पतीचा रस जर घेतला सकाळी तर त्या गाठी जिरतात आणि जी ठणक असते ती कमी होते। बद वगैरे गळू जे होतात त्याच्यावर जरी वनस्पती वाटून लावली तर ते लवकर पिकून फुटतंय, किंवा लहान असताना जर लावलं तर ते जागेवरच जिरून जातं। पण जर गाठ मोठी झाली तर मग ते पिकून फुटतंय, अशी ही वनस्पती आहे। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा भावांनो। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन औषधीच्या शोधात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या।